आज मी तुम्हाला चण्याची डाळ, उडदाची डाळ आणि मुगाची डाळ ह्याची मी भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ही 2 तास हे सगळं भिजत घातलं होतं आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। भिजत घालताना पण स्वच्छ धुवून घेतलं होतं। तर ही चण्याची डाळ आहे बघा, मस्त अशी भिजली गेलेली आहे। 2 तासात चांगली भिजली जाते। साध्या पाण्यात भिजत घातली होती। ही बारीक बारीक दिसते, ही मुगाची डाळ आहे आणि ही उडदाची डाळ आहे। आता हे काय करणार आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली। आता ही डाळ किती होती माहिती आहे का, ह्या वाटीच्या प्रमाणे चण्याची डाळ अर्धी वाटी, उडदाची डाळ अर्धी वाटी आणि मुगाची डाळ अर्धी वाटी अशी होती। आता ह्याला काय करणार आहे ना, मिक्सरच्या बंद चालू करून ह्याला दरदर करून घेणार आहे। पेस्ट नाही करायची। जेव्हा आपण असं करतो ना तर थोडीशी पेस्ट होती आणि थोडंसं दरदर होतं। बंद चालू करून बघा मी करून घेतलेलं आहे। ह्याच्यात एखादी अशी अक्की पण राहते आणि अशी दरदरी केलेली आहे, जशी आपण सांडग्याला करतो ना तशा पद्धतीमध्ये। तर आता हे मी काढून घेते। काढून घेतले बघा, अशा पद्धतीत झालेलं आहे। आता हे बाकीचं साहित्य आपण काढून घेऊया। ओवा घेतलेला आहे, हातावर चोळून घेतलेला आहे छोटा अर्धा चमचा, कारण की परत हात भरल्यानंतर चोळता येत नाही, त्यासाठी अगोदरच मी हे चोळून घेतलेलं आहे। एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे। मीडियम आकाराचा जर असेल का नाही तर तुम्ही 2 घेतले तरी पण चालू शकतात। त्यात टाकायची थोडीशी हिंग पावडर, थोडीशी टाकायची हळद, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, हिरवी मिरची आणि थोडंसं एकदम आलं टाकलेलं आहे। त्यात टाकायचे कोथिंबीर। आता हे सगळं चांगलं कालवून घेणार आहे एकत्र। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित एकदम अशा पेस्ट पद्धतीमध्ये होतं। आता हे तुम्ही ना असं चपटंसुद्धा करू शकता, असं थापून अशा पद्धतीत वड्या टाईपमध्ये खूप चविष्ट लागतात असं केलं तरी। मी आता ह्याची भजी बनवणार आहे। अशा पावसाळ्याच्या दिवसात का नाही गरम गरम खायला खूप छान लागतात। तर असं पीठ करायचं सगळं एक साईडला, असं थापायचं एका साईडला कधी पण पीठ बनवलं की, आणि असं एका साईडून असं उचलायचं। हे बघा अशा पद्धतीतून सोडायचं। तर आपण सोडून घेऊया। हा लोखंडी तवा आहे, त्यात गरम करायला तेल ठेवलेलं आहे। गॅस आहे मीडियम, जास्त गरम पण नाही आहे आणि जास्त थंड पण नाही। आता हे पकडताना बघा आपण जसं सांडगे सोडतो ना असं सोडायचं। थोडंसं पीठ बघा हे निघतं, जास्त निघत नाही, थोडंसं कधी कधी असं सुटलं जातं। तर असं आपण वडायचं फक्त काही असं साईडनं सोडून घ्यायचं। आता हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे, तर मी बाकीचे सोडून घेते। हे बघा असं सोडून घेतलेले आहेत बघा, एकदम छोटे छोटे, जास्त असे मोठे करतच बसायचे ना, छोटे छोटेच करायचे, खूप चविष्ट लागतात एकदम, आणि गोल्डन कलरवर फ्राय करायचे। आता मी एवढे सोडून घेतले, जेवढे तव्यात बसतील तेवढे, लगेच हलवायचे नाहीत, 1 मिनिटानंतर हलवायचे। मधल्यांचा थोडासा कलर चेंज होतो, कारण आपण बाकीचे सोडस्तवर ते लाल होतात मधले, मग त्यासाठी लगेच हलवत बसायचं नाही। हे बघा असे मधले बघा कसे झालेले आहेत, मग असे मधलेच थोडेसे हलवून घ्यायचे। हलवून घेऊया। आणि ही जी आपण बनवल्यात का नाही भजी, संध्याकाळपर्यंत असेच राहतात कुरकुरीत एकदम। ह्याचं कालवण केलं तरी मस्त लागतं। तुम्ही ह्याची सुक्की भाजी करू शकता। भाजीला जर काय नसेल का नाही तर असं काहीतरी बनवायचं, मग तुम्ही सुक्की भाजी बनवा, ह्याची ग्रेव्हीवाली भाजी बनवू शकता, पातळ कालवण बनवू शकता, मस्त लागेल बघा ह्याच्या पद्धतीत। हमेशा मी वेगवेगळ्या रेसिपी दाखवत असते, जरा कमेंट करून सांगत जावा बाबा ह्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात। हे बघा किती मस्त असे। आता हे थोडे बघा हे आहेत ना, असे थोडेसे हलवायचे चांगले, एकदम पण लय जास्त असे लाल करत बसायचं नाही। हे अशा पद्धतीत थोडेसे मस्त झाले बघा, आणि खूप चविष्ट बरं का, खूप चविष्ट एकदम। एकदम बी तुम्हाला जर असं पाहिजे असेल का ना एकदम पिठासारखं करून केलं ना तर त्याची चव वेगळी येणार आहे। थोडेसे हे आपले दाणेदार केले की नाही की त्याची चव वेगळी येते। आणि मिरची काय करायची, कधी पण कुटून टाकायची त्याला। तर हे मी काढून घेते बघा, मस्त झालेले आहेत। चटण्यांच्या तर ह्याच्याबरोबर खाण्यासाठी खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीने, त्यावर बी खाऊ शकता तुम्ही। 4-5 वाजता असं जर खायची काय इच्छा झाली तरी पण ही अशा पद्धतीत तुम्ही भिजत घालून सुद्धा झटपट अशा करू शकता। मस्त झालेत बघा, करून बघा एकदा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। राहिलेले मी अशा पद्धतीत करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।